हॅलो, मला एक किस्सा आठवला म्हणून तुमच्यासोबत तो शेअर करावासा वाटला. सो हिअर आय एम. तर काय झालेली एक तर गंमत, मी अशीच डिपार्टमेंटमधनं येत होते आणि तिथे मला कुत्र्याचं एक क्यूटचं छोटंसं पिल्लू दिसलं. मग काय, कुत्री म्हटलं की आपला जीव की प्राण म्हटल्यावर मी त्या कुत्र्याच्या पिल्ल्याला उचलून घरी आणायचा हा विचार केला. बरं, पण आता घरी आणल्यानंतर घरात आई बाबा असतात, त्यांना कुत्री अजिबात आवडत नाही. मग करायचं काय? मग असा विचार करत म्हटलं ठीक आहे, चलो जो होगा सो देखा जाएगा. मग मी काय केलं, त्यावेळी नेमकी माझ्याकडे गाडीत म्हणजे डिकीत एक छोटीशी पिशवी होती. ती पिशवी मी घेतली, त्या पिशवीत त्याला टाकलं आणि आत घेऊन आले. मी यायच्या वेळेला नेमकी आई बाबा झोपलेले असतात, त्यामुळे माझ्यासाठी ती एक गोष्ट बरी होती. मग त्याला पिशवीतनं हळूच बाहेर काढलं, माझ्या रूममध्ये ठेवलं आणि मी रूममध्ये आले की शक्यतो अभ्यास वगैरे करत असताना माझ्या रूमचं दार बंद असतं. त्यामुळे मी रूममध्ये येऊन दार वगैरे बंद केलं, त्यामुळे त्याला बाहेर पळायला किंवा हे करण्यासाठी जागाच नव्हती. मग काय, मग एवढं सगळं झालं आणि मग त्यानंतर थोड्या वेळाने ते स्वतःहून बाहेर पळालं. म्हटलं आता काय करायचं, सगळीकडे घरभर फिरतंय, हे करतोय. बाथरूममध्ये बाबा गेले तर बाथरूममध्ये ते होतं. त्याला नवीन घर असल्यामुळे थोडंसं सैरभैर झालेलं. बाबा बाहेर तिकडनं ओरडत, हे कुत्रा आलं कुत्रा आलं कुत्रा आलं घरात. म्हटलं ते पिल्लू आहे कुत्र्याचं, ते काही करत नाही. तर नाही, तू का आणलंस कुत्र्याचं पिल्लू? आई पण लगेच म्हणाली की तू का आणलंस कुत्र्याचं पिल्लू? ती सोबत त्यांचा आवाज ऐकून उठून आली ना. त्या सगळ्या घोळ्यात, त्या गोंधळात ते कुत्रं बिचारं बावरलं, गांगरलं. करणार काय? मग आहे तसं त्या पिल्लाला उचललं. त्याला म्हटलं हाच तुझा पहिला आणि शेवटचा दिवस माझ्या घरातला. तू आलास, थोड्या वेळ राहिलास, यासाठी मी तुझे अत्यंत मनापासून आभार मानते. कारण काय करणार, पर्यायच नाही. आजी पण घरात असते, या तिघांनाही कुत्री आवडत नाहीत. त्यामुळे माझ्याकडे त्या पिल्लाला परत तसं सोडून येण्या वाचून पर्याय नव्हता. हां, पण या सगळ्या ह्याच्यात हे काही लगेच असं तासाभरात वगैरे घडलं नाही. अगदी असं ते उठले थोड्या वेळाने, मग ते रात्रीच्या दरम्यान वगैरे बाथरूमला गेले, त्यावेळेला घडलेली गोष्ट आहे. तोपर्यंत मी हळूच त्याला दूध वगैरे आणून दिलं. त्याला हळूच टॉवेलमध्ये गुंडाळून मस्तपैकी त्याला बाहेर अंगणात जे पाणी आहे त्याच्या आंघोळ बिंगोळ घालून स्वच्छ साफ वगैरे केलं होतं. तर अशी गंमत जम्मत चाललेली होती. पण माझं कुत्रं पाळायचं स्वप्न मात्र अर्धवटच राहिलं. एनिवेज, तुमच्या घरी कुत्री असतील किंवा छान क्यूट मांजरी असतील किंवा क्यूट 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 अशी सॉफ्टी सॉफ्टी वेगवेगळ्या छान ब्रीडची जर कुत्री किंवा छान असे पाळीव प्राणी कुठलेही असतील, पोपट असेल, ससा असेल, अगदी छोटंसं वासरू जरी असेल, तरी मला नक्की सांगा. कारण मला प्राण्यांसोबत खेळायला खूप आवडतं. सो भेटू पुढच्या व्हिडिओ पुन्हा एका नवीन आणि अशा क्यूटशा विषयाबरोबर. ओके, बाय. आणि हो, तुमच्या गमती जमती तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का की तुमच्या घरातल्यांचा विरोध आहे आणि तरी तुम्ही पाळीव प्राणी आणलाय? तर मला नक्की सांगा, क्योंकि इस बात पे हमारी बहुत जमने वाली है. ओके, बाय.